Good morning, everyone. Today we will talk on a numerical question on loss of profit policy, that is consequential loss of profit policy. So dear students, the question for today's discussion is, from the following information, calculate the amount of claim under loss of profit policy. Date of fire 1st April 2020. Period of indemnity 4 months. Policy amount rupees 3 lakh. Sales from 1st January 2019 to 31st December 2019, rupees 18 lakhs. Sales from 1st April 2019 to 31st of March 2020, rupees 20 lakh. Net profit for the year 2019, rupees 2 lakh, and standing charges, rupees 2 lakh, out of which rupees 40,000 were uninsured. Sales during the dislocation period, rupees 2 lakh, and during the corresponding period in the last year, rupees 6 lakh. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला प्रश्न हा अतिशय सोपा आहे की ज्यामध्ये आपल्याला डेट ऑफ फायर दिलेली आहे 1 एप्रिल 2020 आणि जो पिरियड ऑफ इंडिमनिटी आहे जो गेल्या प्रॉब्लेम मध्ये दिला नव्हता परंतु आपण सेलच्या माध्यमातून शोधून काढला होता. तर या क्वेश्चन मध्ये आपल्याला पिरियड ऑफ इंडिमनिटी दिला आहे 4 महिने, म्हणजेच एप्रिल पासून पुढे 4 महिने. मग मला सांगा पिरियड ऑफ इंडिमनिटी कधी संपणार आहे? हॅलो, 31st August 2020. व्हेरी गुड. 31st of August 2020 हा आपला काय असणार आहे? पिरियड ऑफ इंडिमनिटीचा पिरियड असणार आहे. मग हा आपण कसा काउंट केला तर एप्रिल, मे, जून, जुलै. लक्षात आलं? 31st of जुलै हा असणार आहे, कारण की 1 एप्रिलला सुरू केलं आपण, त्यामुळे पूर्ण एप्रिल महिना, मे, जून आणि जुलै. तर जुलैची लास्ट डेट काय असणार आहे आपली? 31st of जुलै 2020. तर त्याच्यामुळे हा आपला इंडिमनिटी पिरियड असणार आहे. पॉलिसी अमाऊंट याच्यामध्ये दिलेली आहे 3 लाख रुपये आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स दिलेले आहेत. तर याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सेल्स फ्रॉम 1st जानेवारी म्हणजे 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 रोजी आपल्याला जो सेल्स झाला होता तो सेल्स किती आहे तर 18 लाख रुपये इतका सेल्स आहे. म्हणजेच हा गेल्या वर्षातला 12 महिन्यांचा सेल्स आहे. लक्षात येते? कारण की संपूर्ण 12 महिने म्हणजे 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर 2019 पर्यंत पूर्णतः 12 महिन्यांचा कालावधी आहे. म्हणजे 18 लाख रुपयाचा जो सेल्स आहे तो सेल्स आपण ग्रॉस प्रॉफिट रेशो कॅल्क्युलेट करताना तिथे घेणार आहोत. लक्षात आले सगळ्यांच्या? त्यानंतरचा जो सेल्स दिलेला आपल्याला, दॅट इज सेल्स फ्रॉम 1st एप्रिल 2019 टू 31st of March 2020, रुपीज 20 लाख. म्हणजेच काय की हा असा सेल्स आहे की जो इमिजिएटली बिफोर द डेट ऑफ फायर आहे. आग कधी लागली? 1 एप्रिल 2020 ला, आणि त्याच्या आधीच्या 12 महिन्यांचा हा सेल्स आहे. कारण की 1 एप्रिलच्या आधीची तारीख काय आहे तर 31 मार्च 2020. मग ते अकाउंटिंग वर्ष जेव्हा सुरू झालेलं असेल, ते अकाउंटिंग वर्ष केव्हा सुरू झालं होतं तर 1st एप्रिल 2019 ला. म्हणजेच हा सेल्स आपल्याला जेव्हा आपल्याला इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किंवा इंडेमनिटी रेशो काढायचा असतो त्यावेळेला जो सेल्स लागतो आपल्याला, तर तो हा सेल्स आहे की जो इमिजिएटली एंडिंग प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर आहे. समजलंय? हॅलो. Yes, sir. Okay. Then net profit for the year 2019 rupees 2 lakh and the standing charges rupees 2 lakh. गेल्या वर्षीचा नेट प्रॉफिट आहे 2 लाख रुपये आणि गेल्या वर्षीसाठी आपल्याला स्टँडिंग चार्जेस किती इन्कम झाले तर 2 लाख रुपये. परंतु त्या 2 लाखापैकी फक्त 40,000 जे आहेत ते अनइन्शुर्ड आहेत, म्हणजे ज्याचा आपण इन्शुरन्स घेतलेला नाही. म्हणजे मग स्टँडिंग चार्जेस इन्शुर्ड किती घ्यावे लागतील? 1,60,000 रुपये घ्यावे लागतील. बरोबर आहे? हॅलो. हो सर. हो सर. कारण की ज्या चार्जेस आपण इन्शुरन्स घेत नाही तर ते चार्जेस स्टँडिंग चार्जेस म्हणून आपल्याकडे कन्सिडर केले जात नाहीत. परंतु जेव्हा आपण ऍडिशनल कॉस्ट ऑफ वर्किंग काढतो तर तेव्हा मात्र जे फॉर्म्युला वापरतो आपण, तिसरा फॉर्म्युला, त्या फॉर्म्युल्यामध्ये मात्र टोटल आणि इन्शुअर्ड असे 2 त्या ठिकाणी दिलेले असतात चार्जेस, तर त्या ठिकाणी हे आपल्याला यूज होतं. आणि शेवटी एक आपल्याला सेल्स दिलाय, दॅट इज सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड. बघा प्रश्न आजचा कसा आहे की आजच्या प्रश्नामध्ये आपल्याला ड्युरेशन दिलेलं नाहीये, परंतु डिसलोकेशन पिरियडचे सेल्स दिलेले आहेत. डिसलोकेशन पिरियडचे सेल्स म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो ऍक्च्युअल
इंडेमनिटी पिरियड सेल्स. लक्षात येते सगळ्यांच्या? हॅलो. म्हणजेच काय की 1 एप्रिल 2020 ते 31 जुलै 2020 दरम्यान आपल्याला जी विक्री झालेली आहे ती विक्री ऍक्च्युअली किती झालेली आहे तर 2 लाख रुपये झालेली आहे. बरोबर. आणि पुढे असं म्हटलेलं आहे अँड ड्युरिंग द करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर ₹6 लाख. म्हणजेच याच डिसलोकेशनच्या कालावधीमध्ये गेल्या वर्षी त्याच पिरियडमध्ये आपल्याला 6 लाख रुपये इतकी विक्री झालेली आहे. म्हणजेच हा काय आहे स्टँडर्ड सेल्स ड्युरिंग द इमिजिएटली करस्पॉन्डिंग डिसलोकेशन पिरियड. लक्षात येते सगळ्यांच्या? हॅलो. हा, तर त्यामुळे आजच्या ह्या प्रॉब्लेम मध्ये डेट दिलेले आहेत परंतु खाली जे सेल्स दिलेला आहे तो वर्ड मध्ये दिलेला आहे, इथे कुठेही तारखा दिलेल्या नाहीये. तर अशा वेळेला आपल्याला सेल्स फाइंड आउट करणं थोडंसं मुश्किल होतं आणि म्हणूनच लक्ष द्यायचं की वर्ड्स काय आहेत, क्वेश्चन मध्ये आपल्याला जे शब्द दिलेले आहेत ते शब्द काय आहेत हे आपल्याला शोधून काढायचं. डिसलोकेशन पिरियड सेल्स म्हणजे ऍक्च्युअली डिसलोकेशन पिरियड सेल्स आहेत आणि करस्पॉन्डिंग पिरियड इन द लास्ट इयर म्हणजेच त्याच कालावधीमधले गेल्या वर्षाचे, म्हणजे तो स्टँडर्ड सेल्स झाला आपला. आलं लक्षात? स्टँडर्ड सेल्स किती आपला 6 लाख रुपये. ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द डिसलोकेशन पिरियड किती आहे 2 लाख रुपये. लक्षात आलंय? क्वेश्चन मध्ये कुठेही इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ट्रेंड दिलेला नाही. बरोबर आहे? येस सर. हा, मग त्यामुळे आता आपण जेव्हा प्रश्न सोडवणार आहोत तर तेव्हा सोडवताना सगळ्यात पहिली स्टेप काय कॅल्क्युलेट करणार सांगा बरं तुम्ही. हॅलो. शॉर्ट सेल. व्हेरी गुड. हा, शॉर्ट सेलचा फॉर्म्युला सांगा. स्टँडर्ड सेल्स मायनस ऍक्च्युअल सेल्स. हा, स्टँडर्ड सेल्स म्हणजे कोणता सेल्स असतो तर सेल्स ड्युरिंग डिसलोकेशन पिरियड इमिजिएटली प्रिसिडिंग करस्पॉन्डिंग द डेट ऑफ फायर. आलं लक्षात? म्हणजेच काय की मगाशी मी तुम्हाला सांगितलं 1 एप्रिल 2019 ते 31 जुलै 2019 गेल्या वर्षी त्या 4 महिन्यातला, ज्या 4 महिन्यामध्ये डिसलोकेट झाला बिझनेस, त्या 4 महिन्यातला सेल्स किती आहे 6 लाख रुपये आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या? येस सर. ओके. नाव यातून आपण मायनस काय करणार सांगा बरं. हॅलो. यातून मायनस कोणता सेल्स करणार आहेत? इंडेमनिटी सेल्स. ऍक्च्युअल पिरियड, ऍक्च्युअल सेल्स ड्युरिंग द इंडेमनिटी पिरियड लेस सेल्स फ्रॉम, म्हणजेच चालू वर्षी जो सेल्स झाला तो म्हणजे 1 एप्रिल 2020 पासून ते 31 जुलै 2020 पर्यंतचा तो सेल्स किती झालाय 2 लाख. म्हणजे आपला शॉर्ट सेल्स किती असेल? हॅलो. 4 लाख रुपीज. म्हणजेच काय की 1 एप्रिल 2019 ला आग लागलेली आहे आणि 4 महिन्यापर्यंत आपला व्यवसाय हा विस्कळीत झाला आणि त्या 4 महिन्यांमध्ये आपण फक्त 2 लाख रुपये इतकी विक्री करू शकलो. बरोबर आहे? समजलं हे सगळ्यांना? परंतु गेल्या वर्षी याच 4 महिन्यामध्ये आपण किती विक्री करू शकलो होतो 6 लाख रुपये. मग असं अपेक्षित धरलं जातं की गेल्या वर्षी जेवढी किमान विक्री झालेली आहे तेवढीच विक्री तुमची यावर्षी होणं अपेक्षित होतं. परंतु आग लागल्यामुळे या 4 महिन्यात तुम्ही फक्त किती रुपये विक्री करू शकला 2 लाख रुपये. म्हणजे तुमची कमी किती विक्री झालेली आहे 4 लाख रुपये. म्हणून त्याला आपण शॉर्ट सेल्स किती म्हटलं 4 लाख. लक्षात आलं सगळ्यांच्या? हो सर. ओके. आता आपण काय करणार आहोत, सेल्स काढलेला आहे, आपल्याला लॉस ऑफ प्रॉफिट काढायचा आहे. मग आपल्याला त्यासाठी काय काढावं लागेल तर ग्रॉस प्रॉफिट रेशो काढावा लागेल. आणि म्हणून ग्रॉस प्रॉफिट रेशो काढताना कोणी सांगू शकेल का फॉर्म्युला कोणता वापरायचा? नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर स्टँडिंग चार्जेस डिवायडेड बाय सेल्स फॉर द प्रिव्हियस इयर इंटू 100. व्हेरी गुड, एक्सलंट. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर डिवायडेड बाय सेल्स फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर मल्टिप्लाइड बाय 100. आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला नेट प्रॉफिट दिला होता 2 लाख रुपये, इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस टोटल चार्जेस दिले होते 2 लाख, त्याच्यापैकी आपण म्हटलं होतं 40,000 वेअर अनइन्शुअर्ड, म्हणून 2 लाखातून 40,000 वजा केले तर राहिले किती 1,60,000. आणि सेल्स फॉर द लास्ट अकाउंटिंग इयर, गेल्या वर्षीच्या अकाउंटिंग इयरचा सेल्स किती दिला होता 18 लाख रुपये. मी सुरुवातीला तुम्हाला क्वेश्चन सांगताना सांगितलं होतं 18 लाख रुपये हा गेल्या वर्षाचा सेल्स आहे. लक्षात येते सगळ्यांच्या की जो 1 जानेवारी 2019 ला सुरू झाला होता आणि 31 डिसेंबर 2019 ला तो एंड झाला होता, तर तो गेल्या वर्षाचा अकाउंटिंग इयरचा सेल्स होता 18 लाख रुपये. कोणाचा काही शंका याच्यामध्ये? नो सर. ओके. मग मला सांगा किती येईल पर्सेंटेज याचं? 20. 3,60,000.
व्हेरी गुड, 20% येणार आहे. ओके, एक्सलंट. आता पहिल्यांदा हा जो क्वेश्चन आहे आपण तो पहिल्या मेथडने मी सोडून दाखवतो आणि त्याच्यानंतर शेवटी मी तुम्हाला दुसऱ्या मेथडने सेम क्वेश्चन सोडून दाखवेल. चालेल? ओके सर. येस सर. ओके ओके. मग थर्ड स्टेप काय असते तर आपली लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. सांगा बरं याचा फॉर्म्युला कोण सांगू शकतंय लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्सचा? ग्रॉस प्रॉफिट रेशो इंटू शॉर्ट सेल्स. व्हेरी गुड. मग आता मला सांगा ग्रॉस प्रॉफिट रेशो किती आहे? 20%. आणि आपल्या शॉर्ट सेल्स किती आलेला इथे क्वेश्चन मध्ये? 40,000 रुपीज, सॉरी 4 लाख रुपीज. मग लॉस ऑफ प्रॉफिट किती झाला असेल? चार लाखाच्या 20% किती येणार? 80,000. म्हणजेच आपला 4 लाख रुपयाची कमी विक्री झाली आणि त्या विक्रीवरती आपला गेल्या वर्षाचा प्रॉफिट होता पर्सेंटेज 20%. आणि म्हणून त्यांना आपण असं सांगतो की आमचा 80,000 रुपये इतका प्रॉफिट बुडाला या 4 महिन्यांमध्ये. मग ते म्हणतात ठीक आहे, 80,000 रुपये प्रॉफिट बुडाला तर ठीक आहे, तुम्ही पॉलिसी घेतलेली आहे 3 लाख रुपयांची, परंतु ऍक्च्युली तुम्ही किती रुपयांची पॉलिसी घेणं अपेक्षित होतं हे आम्हाला शोधावं लागेल. आणि हे जर आपल्याला शोधायचं असेल तर आपण काय करणार आहोत की आपण त्या ठिकाणी ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेशन करून बघणार आहोत. आणि मग ऍव्हरेज क्लॉज जर ऍप्लिकेशन करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय फाइंड आउट करावं लागतं तर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आहे. आणि मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्डचा फॉर्म्युला काय आहे तर ग्रॉस प्रॉफिट रेशो मल्टिप्लाइड बाय सेल्स फॉर 12 months एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. कोणाला काही शंका याच्यामध्ये? नो सर. हा, मग आता ग्रॉस प्रॉफिट रेशो आहे 20% आणि गेल्या 12 महिन्यात ते सेल्स इमिजिएटली एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर. मी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलं होतं एंडिंग ऑन द डेट ऑफ फायर की जे 1 एप्रिलला सुरू झालेत आणि 31 मार्च 2020 ला ते संपलेलं आहे सेल्स. त्या सेलची किंमत किती होती? 20 लाख रुपये. मग 20 लाखाच्या 20% जर आपण काढलं तर इन्शुरन्स कव्हर कितीचं घेणं अपेक्षित होतं आपण? 4 लाख रुपयाचं. बरोबर आहे? येस सर. पण आपण इन्शुरन्स किती रुपयांचा घेतलाय? फक्त 3 लाख रुपयांचा. म्हणजे अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे सांगा बरं? अंडर इन्शुरन्स. व्हेरी गुड. मग जर अंडर इन्शुरन्स असेल तर आपल्याला काय ऍप्लिकेबल करावं लागेल? ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेबल करावं लागेल. आणि मग ऍव्हरेज क्लॉज ऍप्लिकेशन झाल्यानंतर क्लेमचं फॉर्म्युला काय आपला? ग्रॉस क्लेम मल्टिप्लाइड बाय अमाऊंट ऑफ पॉलिसी डिवायडेड बाय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. समजला ह्या फॉर्म्युला सगळ्यांना? येस सर. ओके. मग आता ग्रॉस क्लेम किती काढला होता आपण? 80,000 रुपये. पॉलिसी अमाऊंट किती आहे क्वेश्चन मध्ये? 3 लाख रुपये. आणि पॉलिसी कितीची घेणं अपेक्षित होतं? 4 लाख रुपयांची. म्हणजेच आपले हे 80,000 रुपये ह्या प्रपोर्शन मध्ये काय होणार आहेत? आता कमी होणार आहेत. मग कमी होणार आहेत म्हटल्यावरती मग किती अपेक्षित आहे आपल्याला? 60,000 रुपये फक्त. जर आपण 4 लाख रुपयाची पॉलिसी घेतली असती तर आपल्याला बरोबर 80,000 रुपये इतका प्रॉफिट मिळाला असता. परंतु आपण 3 लाख रुपयाची पॉलिसी घेतल्यामुळे आपल्याला प्रॉफिट हा फक्त किती मिळू शकतो? 60,000 मिळू शकतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? येस सर. ओके. आता इथे बघा की when insurance taken, that is insurance policy taken, is short of actual insurance cover required, then loss of profit is proportionately reduced having regard to the ratio of amount of policy to the insurance cover required. And this is because of under insurance and it is being affected by the businessman. Therefore, amount of claim is equal to rupees 60,000. आणि त्याच्यामुळे आपली अमाऊंट ऑफ क्लेम काय असते? 60,000 असते. बरेचसे व्यावसायिक काय करतात की हप्ता वाचवण्यासाठी, म्हणजेच इन्शुरन्स आहे म्हटल्यावर ते हप्ता भरावा लागेल आपल्याला आणि मग तो हप्ता कमीत कमी बसावा याच्यासाठी ते काय करतात? पॉलिसी पण कमी अमाऊंटची काढतात. मग जर त्यांनी पॉलिसी कमी अमाऊंटची काढली तर त्यांना त्यांचा जो मिळणारा नफा आहे तो सुद्धा त्या प्रपोर्शन मध्ये कसा मिळतो? कमी मिळतो. लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस सर. ओके. आता हाच प्रॉब्लेम आपण दुसऱ्या मेथडने पाहूया. चालेल? हो सर. ओके. आता सेकंड मेथडने जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर शॉर्ट सेल्स आपण सेम तसंच काढणार आहोत. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2019 टू 31 जुलै 2019 6 लाख रुपये. लेस सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2020 टू 31 जुलै 2020 2 लाख रुपये. आणि म्हणून शॉर्ट सेल्स किती आहेत आपले? 4 लाख. शॉर्ट सेल्स मध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज नाहीये, ते आहे असेच काढायचे. मग दुसऱ्यांदा आपण काय करणार आहोत तर ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑलरेडी काढलेला आहे आपण. किती टक्के होता? हॅलो? 20%. आता फक्त आपल्याला काय काढायचं आहे? इंडेमनिटी रेशो काढायचा आहे. मग इंडेमनिटी रेशोचा फॉर्म्युला काय आपल्याकडे? सम इन्शुर्ड म्हणजेच पॉलिसी अमाऊंट
डिवायडेड बाय सेल्स फॉर 12 मंथ्स इमिजिएटली प्रिसिडिंग द डेट ऑफ फायर मल्टिप्लाइड बाय 100. मग पॉलिसी कितीची आहे? 3 लाखाची आहे. आणि हा जो सेल्स दिलाय, जो इमिजिएटली प्रिसिडिंग डेट ऑफ फायर आहे, तो किती आहे? 20 लाख रुपये. म्हणजे इंडेमनिटी रेशो किती येणार आहे आपला? 15%. बरोबर. मग मला सांगा, ग्रॉस प्रॉफिट रेशो मगाशी काढला होता, तो होता 20%. इंडेमनिटी रेशो किती आलाय? 15%. म्हणजे ह्या दोघांपैकी जो कमी असेल त्याने आपण मल्टिप्लाय करायला पाहिजे शॉर्ट सेल्सला. मग आपण काय करणार आहोत? लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स मध्ये काय करतो आपण? लोअर ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो और इंडेमनिटी रेशो, या दोघांपैकी जो कमी रेशो असेल त्याने आपण मल्टिप्लाय करणार आहोत. आणि म्हणून लॉस ऑफ प्रॉफिट रेशो इज इक्वल टू, कमीवाला रेशो कोणता आहे? इंडेमनिटी रेशो मल्टिप्लाइड बाय शॉर्ट सेल्स. आणि त्यामुळे 15% गुणिले 4 लाख बरोबर आपली अमाऊंट किती येते बघा? 60,000. ओके, झालं सोल्युशन तुमचं इथेच. हॅलो, येस सर. समजलं सगळ्यांना? फक्त याच्यामध्ये ऍडिशनल काय येऊ शकतं तर इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग जर क्वेश्चन मध्ये दिलेली असेल तर मात्र या 60,000 हा जो अमाऊंट आलेली आहे आपली या सेकंड मेथडमध्ये, याच्यामध्ये जेवढी तुमची इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग असेल तेवढी इन्क्रीज कॉस्ट ऑफ वर्किंग याच्यामध्ये ऍड केली जाईल. आणि सेव्हिंग्स इन स्टँडिंग चार्जेस जे असतील ते याच्यातून मायनस करणार आपण. आणि फायनल जो रेशो येणार आहे तो तुमचा फायनल आन्सर असेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण अशा प्रकारचे पण प्रॉब्लेम पाहणार आहोत. तर ज्याला कोणाला जी मेथड सोपी वाटते त्यांनी त्या मेथडने क्वेश्चन सोडवावा. तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया प्रश्न विचारा. हॅलो. नो सर. ओके, मग आजचं लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल